नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी औषध निर्माण अधिकारी तुमचं स्वागत मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करतो. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बनवायचा फक्त एकच उद्देश आहे, की तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं. जेणेकरून तुमचं पण औषध निर्माण अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण व्हावं. कारण काही दिवस अगोदर एक जी-आर आला. त्या जी-आरमध्ये औषध निर्माण अधिकारीची काही पदे अं, अ अतिरिक्त निर्माण झाले. आणि ह्याचा अर्थ असाच आहे, येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीमध्ये 250हून अधिक पदे औषध निर्माण अधिकारीची भरली जाणार आहे. हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 100% नक्की फायदा होईल. कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगलं आहे मार्गदर्शन भेटेल. ट्रिक्स कसे वापरायचे, स्ट्रॅटेजी कशी वापरायची सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. जसं मी क्वालिफाय झालो औषध निर्माण अधिकारीसाठी, तसं तुम्ही पण होऊ शकता. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण अनुभव काय आहे, की जेव्हा मी फार्मासिस्ट एक औषध निर्माण अधिकारी होण्याच्या अगोदर काही फार्मसिस्टची एक्झाम दिली होत्या. त्या एक्झाममध्ये मला यश मिळालं नाही कारण मला योग्य मार्गदर्शन नव्हता. हे बघा माझा पहिला व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये मला मी नाही प्रोफेसर आहे, नाही टीचर आहे. एखाद्या वेळेस बोलण्यामध्ये खाली-वर होत असेल, तर तुम्ही समजून घ्या. जेव्हा मी फर्स्ट फार्मसिस्टची एक्झाम दिली होती, फार्मसी ऑफिसरची एक्झाम दिली होती, त्यावेळेस बरेच YouTubeवर आणि एक्झामचा जे सिलेबस होता ते डिप्लोमा लेव्हलचा होता. त्याच्यामुळे मी डिप्लोमाचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे बुक्स आहेत ते पर्चेस केले आणि त्या बुक्समधूनच अभ्यास केला. पण जेव्हा मी एक्झामला बसलो, क्वेश्चन पेपर पाहिले, तेव्हा मला कळालं की जेवढं सोपं हे दिसतंय तेवढं सोपं नसतंय. कारण 70% जे क्वेश्चन असतात ते डीपमध्ये विचारले जातात. कारण तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते फक्त डिप्लोमा लेव्हलच्या विद्यार्थ्यांसोबत नाही, डिग्री लेव्हलच्या विद्यार्थ्यांसोबत, एम-फार्म लेव्हलच्या विद्यार्थ्यांसोबत, जी-पॅट क्वालिफायर विद्यार्थ्यांसोबत आणि नायपर क्वालिफायर विद्यार्थ्यांसोबत पण आहे. पण ह्याच्यामध्ये नाराज व्हायची काही गरज नाही, कारण तुमच्यापाशी एक प्लस पॉईंट आहे. ते तुम्ही जी-पॅट आणि नायपर क्वालिफायर नसलं तरी तुमच्याकडे प्लस पॉईंट म्हणजे ते नॉन टेक्निकल पार्ट आणि 40% पार्ट हे नॉन टेक्निकल असतो. तुम्हाला नॉन टेक्निकल पार्ट हे स्ट्रॉंग ठेवायचा आहे. नॉन टेक्निकलमध्ये तुम्ही परफेक्ट कसं होताल, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी सेकंड एक्झाम दिली होती फार्मसी ऑफिसरची, त्यावेळेस मला कळाले की डिप्लोमा लेव्हलचा अभ्यास करून चालणार नाही. डिग्री लेव्हलचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी मी डिग्रीचा खूप थिअरीचा डीपमध्ये अभ्यास केला. डीपमध्ये अभ्यास केला त्याचा मला फायदा पण झाला, पण मी एक चूक केली ते म्हणजे पी-वाय-क्यू. मी पी-वाय-क्यूचा अभ्यास केला नाही, पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले नाही. कारण पी-वाय-क्यूचा खूप मोठा मेन रोल आहे फार्मसी ऑफिसर क्वालिफाय होण्यासाठी. कारण पी-वाय-क्यूचा खूप मोठा रोल आहे फार्मसी ऑफिसर एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. तर पी-वाय-क्यूमध्ये तुम्हाला समजते की प्रत्येक क्वेश्चनला किती टाईम द्यायचा, क्वेश्चन कशाप्रकारे विचारले जातात, काही क्वेश्चन रिपीट पण येतात एक्झाममध्ये. आता राहिला मेन मुद्दा म्हणजे एक्झामचा जे अभ्यास आहे, ते कसा करायचा? जेणेकरून तुमचा पण औषध निर्माण अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होईल. आता आपण बोलूया टेक्निकल पार्टवर म्हणजे फार्माचा अभ्यास कसा करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टॉपिक घ्या जनरल फार्माकोलॉजी घेऊ आपण. जनरल फार्माकोलॉजी म्हणजे येणारे टॉपिक कोणते आहेत? फार्माकोडायनॅमिक, फार्माकोकायनेटिक्स हे 2 मेन टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये अजून सब टॉपिक आहे बायोइक्वालेन्स आहे, बायोएबिलिटी आहे. आता तुम्ही जनरल फार्माकोलॉजीचा जे अभ्यास करायचा तुम्हाला पूर्ण 3 दिवस अभ्यास करायचा. आता तुम्ही म्हणता, "अरे सर, हे तर फक्त 2 तासाचा अभ्यास आहे. जनरल फार्माकोलॉजीसाठी 3 दिवस कशाला घालायचे?" तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे चूक करतात. तुम्ही जे विचार करीत आहात ना, ते प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार असतो. आणि तुम्हाला जर सिलेक्शन व्हायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकापेक्षा वेगळा विचार करावा लागणार. कारण हा विचार जे आहे, ते एक अव्हरेज विद्यार्थ्याचा विचार आहे. आणि अव्हरेज विद्यार्थी जे आहे, ते त्याला ना कमी मार्क पडतात ना जास्त मार्क पडतात. ते 110, 120च्या मार्कामध्ये अडकून बसतो. आणि जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, तुम्हाला औषध निर्माण अधिकारी व्हायचं असेल, तुम्हाला 160 प्लस मार्क घ्यावे लागतील. तेव्हा तुम्ही क्वालिफाय होताल. तर त्याच्यामुळे तुमचा जे विचार करायचा ते विचार करायची क्षमता बदला. थोडा जास्त एफर्ट द्या. तेव्हा तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. कारण तुम्ही जे अभ्यास करतात, जे अव्हरेज अभ्यास करतात, ते अव्हरेज अभ्यास सगळ्या जवळपास 80% विद्यार्थ्याचा तेच अभ्यास असतो. तुम्हाला अव्हरेजपेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल. तुम्हाला असे अभ्यास करावा लागेल, असे क्वेश्चन करावे लागेल, असे टॉपिक करावे लागतील, जे टॉपिक 2-3% असं असं वाटेल की हे 5%, 2% येण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला ते टॉपिकचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. तेव्हा तुमचा क्वालिफाय होताल तुम्ही तेव्हा. आता तुम्हाला मी प्लॅन सांगतो की 3 दिवसाचा अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा. त्याचप्रमाणे तुमचा जे पुढचे टॉपिक आहे तुम्हाला त्याचप्रमाणे प्लॅन करायचे आहेत अभ्यासासाठी. फर्स्ट डे 3 दिवसाचा जे अभ्यास आहे, फर्स्ट डे तुम्हाला फक्त थिअरीचा अभ्यास करायचा. जनरल फार्माकोलॉजीचं फक्त थिअरी वाचायचं. फर्स्ट डे फक्त थिअरीचा अभ्यास. सेकंड डे फक्त रिव्हिजन. 4 दिवसातून एका दिवसात फक्त 4 ते 5 वेळा रिव्हिजन करायचं. फक्त जेवढा तुम्हाला रिव्हिजन करता येईल तेवढा रिव्हिजन करा. आणि थर्ड डे तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे, त्या टॉपिकवरचे पी-वाय-क्यू तुम्हाला काढायचे. म्हणजे जनरल फार्माकोलॉजीचे जवळपास 100, 150, 200 पी-वाय-क्यू तुम्हाला काढायचे आणि ते पी-वाय-क्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ह्याचा फायदा असा होईल, तर तुम्हाला जनरल फार्माकोलॉजीचं झोपेतून उठून जरी विचारलं क्वेश्चन, तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर सांगता येईल. अशा प्रकारे तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा. अशाच प्रकारे तुम्हाला बाकीच्या सब टॉपिकचा अभ्यास करायचा. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही टॉपिक चूज करताना अभ्यासासाठी, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात हार्ड टॉपिक चूज करावं लागेल. कारण रिव्हिजन देताना हार्ड टॉपिकपासून सुरुवात करावं लागेल रिव्हिजनसाठी. जेणेकरून तुमचा जे हार्ड टॉपिक आहे, जे सगळ्यात जास्त हार्ड तुम्हाला जातो टॉपिक, ते तुम्हाला सगळ्यात सोपा टॉपिक होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा.
आता राहिला नॉन टेक्निकल पार्टचा. नॉन टेक्निकल पार्टचा पण तुम्हाला असे ट्रिक सांगा, स्ट्रॅटेजी सांगा अभ्यासाची, ते पण तुम्हाला सगळं सोपा होऊन जाईल नॉन टेक्निकल पार्ट. तर नॉन टेक्निकल पार्टसाठी मी सेकंड व्हिडिओ बनवत आहे. जर ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तरच मी सेकंड व्हिडिओ बनवणार आहे. कारण हे बघा, हा माझा पहिला व्हिडिओ आहे. मी काय प्रोफेसर नाही, नाही मी टीचर आहे. माझ्याकडून बोलताना खूप चुका झालेल्या असन किंवा एडिट करताना पण खूप चुका झालेल्या असन, ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही हे व्हिडिओ नका बघू, बोलायची पद्धत नका बघू. तुमचा ह्या व्हिडिओमध्ये काय फायदा होत असेल तुम्ही ते बघा आणि तेच त्या व्हिडिओमधून घ्या. तुम्हाला घेण्यासारखं काय, याच्यामध्ये शिकण्यासारखं काय ते घ्या आणि ते तुम्हाला फायदेशीर होत असेल तर तुम्ही दुसऱ्याला पाठवा. नाहीतर डिसलाईक करा किंवा बघू नका, व्हिडिओ सोडून द्या. ठीक आहे, मी इथं थांबतो. जर तुम्हाला नॉन टेक्निकल पार्टचा अभ्यास कसा करायचा त्याच्या विषयी जर माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. की सर नॉन टेक्निकलसाठी दुसरा व्हिडिओ बघा. तुम्ही दुसरा व्हिडिओ नक्की बनवून तुमच्या